नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईत एटीएम क्लोनिंग करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबई सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परदेशी टोळीचा हा पर्दाफाश करण्यात सायबर सेलला यश आलेलं आहे. टोपी आणि जॅकेटच्या मदतीने लाखोंचा गंडा घालण्यात हे सगळे पटाईत होते. रोमानियाच्या 2 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लॅपटॉप आणि 5 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. अगदी चालता बोलता तुमच्या कार्डचं क्लोनिंग करणारी ही टोळी सराईतपणे लाखो कोट्यवधींचा गंडा आतापर्यंत घालत होती आणि या टोळीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही कारवाई म्हणावी लागेल. आतापर्यंत किती लोकांना त्यांनी स्कॅम केलेलं आहे आपल्याला काही अजून कळालेलं नाही. हा तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला निदर्शन असेल. परंतु आमच्याकडे सायबर पोलीस ठाण्याला जो पहिलाच CR होता दाखल झालेला, त्याच्यामध्येच एका फिर्यादीचे 6,05,000 रुपये त्यांनी ATMद्वारे काढले गेले होते. आतापर्यंत आपल्याला त्याच्याकडून 70,000 रुपये हार्ड कॅश मिळालेले आहे. तसेच लॅपटॉप, 5 मोबाईल आणि हे क्लोनर तयार करण्यासाठी लागणारे मायक्रो कॅमेरे, स्प्रे, रॉ मटेरियल की जे स्वतःच आरोपी स्वतःच सगळं सर्किट वगैरे बनवायचे, ते बॅटऱ्या वगैरे मार्केटमधून घ्यायचे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी दिवाकर सिंह आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दिवाकर, इनकी मोडस ऑपरेंडी कैसी थी, कैसे एक क्लोनिंग करते थे, क्या जानकारी मिली है? देखिए, साइबर सेल से जो जानकारी मिल पाई है उसके मुताबिक जो 2 रोमानिया के नागरिक हैं गिरफ्तार किए गए इस पूरे मामले में, ये सबसे पहले दहिसर से गोरेगांव के बीच ऐसी जगह की रेकी करते थे जहां पर ATM लगा हो, जहां कम लोग आते जाते हों. रेकी करने के बाद जो है, जब उनको लगता था कि यहाँ पे कम लोग आते हैं, इसी दौरान जो उनके पास पूरा किट होता था जो कि ATM के सिस्टम में वो पहले उसको फिट करते थे और फिट करने के बाद उसमें एक चिप लगा देते थे. अगर हम और आप उसमें अगर ATM में हम जब स्वैप करने जाते हैं, पैसा निकालने के लिए जाते हैं, तो उस दौरान उस चिप में हमारा डेटा ट्रांसफर हो जाता था और उस चिप को उसके बाद आरोपी निकालकर स्कीमर के जरिए लैपटॉप में लेते थे पूरा डेटा, और लैपटॉप के जरिए फिर जो ब्लैंक डेबिट कार्ड होता है उसमें ट्रांसफर करते थे. और ट्रांसफर करने के बाद जो है वो हमारे अकाउंट से, लोगों के अकाउंट से जो है वो पैसा निकाल लेते थे. दूसरी अहम चीज ये है कि इस दौरान आरोपी इतने साथी थे कि वो टोपी और जैकेट का और मास्क का साथ में इस्तेमाल करते थे ताकि जो चेहरा है वो पहचान में ना आए और पुलिस उन तक पहुंच ना पाए. लेकिन जब एक महिला ने साइबर सेल में ये शिकायत दी कि उसके अकाउंट से 6 लाख रुपए अलग अलग जगहों से, अलग अलग ATM से निकाले गए हैं, इसके बाद साइबर सेल जो है वो हरकत में आई. और इसके बाद साइबर सेल ने जब पता करना शुरू किया, कई इलाकों के CCTV खंगाले गए, तब ये पता चला एक गाड़ी है जो लगातार घूमती है. और उस नंबर के आधार पर जब गाड़ी का पता चला तो साइबर सेल ने उस गाड़ी को चलाने वाले आरोपी जो म्यू करके आरोपी आता या सगळ्या आरोपींना बिड्या ठोकण्यात यश आलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत डेल्टा प्लसची रुग्णसंख्या ही 70 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाची 3री लाट आल्यास त्यावर मुंबई महानगरपालिकेने तयारी पूर्ण केली असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेने 3ऱ्या लाटेसंबंधी रुग्णालय तयार केले असून बेड्स, ऑक्सिजनची सुविधा, लहान मुलांसाठी वेगळी वॉर्ड व्यवस्था. मुंबईकर जागृत असून त्यामुळे मुंबईकर निश्चितपणे या 3ऱ्या लाटेला थोपवतील, नियम पाळतील असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. रस्त्यावरून जाताना आता मुंबईकर या नियमांचं पालन करतायत असं दिसतंय, असंही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. 21 आता 70 पर्यंत गेलेले आहेत इतर राज्याचे मुंबईचं हे करून. त्याच्यामध्ये बरे पण झालेले आहे आणि 3ऱ्या लाटेची तयारी आपण ऑलरेडी केलेली आहे. 3ऱ्या लाटेमध्ये आपण हॉस्पिटल्स उभारलेले आहेत, लहान मुलांची हॉस्पिटल्स केलेली आहेत, ICU बेड केलेले आहेत, विलगीकरण बेड केलेले आहेत, ऑक्सिजन बेड केलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी महानगरपालिकेची तयारी आहे. देशासह राज्यात कोरोनाच्या 2ऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसतोय. त्याआधी 3ऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. पण कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा धोका 2ऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल
कारण साधारण 80% मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता टाटा मूलभूत संशोधन संस्था अर्थात TIFRच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी जाणवेल असा अंदाज या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय। मात्र या अभ्यासात दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या रुग्णांचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा कोरोना होणं हा धोका असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिकेने लहान मुलांसाठी म्हणजे 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी काही विशिष्ट वयोगटामध्ये सिरो सर्व्हिलन्स केलेला आहे आणि ज्यामध्ये 50%पेक्षा जास्त म्हणजे 51%, कुठे 52-54% अशा स्वरूपाने अँटीबॉडीज आढळलेल्या आहेत। परंतु हा एक अकॅडमिक एक्झरसाइज आहे, म्हणजेच एक अभ्यास करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे किंवा केलेले एक उपक्रम आहे। कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झालाय त्या विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाचा शुल्क खर्च माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, अशी माहिती उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे महाविद्यालय बंद होत, त्यामुळे फीमध्ये सवलत मिळावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेली होती। त्याचा सुद्धा राज्य सरकारकडून विचार केला जाणार। महाराष्ट्रातल्या अकृषी विद्यापीठाच्या 13ही कुलगुरूंसोबत बैठक होऊन फीच्या संदर्भामध्ये काही आम्ही निर्णय घेतलेले आहेत। त्यातला पहिला निर्णय आहे की ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे आई वडील किंवा पालक कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी ही माफ करण्यात येण्याचा संदर्भातला निर्णय काल आम्ही बैठकीमध्ये घेतला। मुंबईतील BDD चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही, चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल। या ठिकाणच्या पोलिसांच्या निवासस्थानांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। पोलिसांच्या निवासस्थानांबाबत पुनर्विकास आणि पुनर्वसन यांच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचा BDD चाळ पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो आता लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। एक तर तो BDD चाळीचा महत्त्वाचा विषय होता की जे विरोध करणारे होते त्यांना सगळ्यांना एकत्र करून आता सगळ्यांनी पुढे जायचं ठरवलं आहे। त्याच्यात एक पोलिसांचा मुद्दा आहे, त्या पोलिसांच्या मुद्द्यावरती काय करायचं हे ह्याच्यावरती चर्चा झाली। एक मंत्री गटाची उपसमिती तयार करून पुढच्या 15 दिवसात निर्णय देऊन तोही विषय संपून BDD चाळीचं पुनर्विकास या महिन्यात 15-20 दिवसात त्याचं ओपनिंग झालं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा झाली। पुण्यातील आंबील ओढ्यातलं अतिक्रमण कारवाईचा वाद आता चांगलाच पेटताना दिसतोय। आंबील ओढ्यातील घरांवर कारवाई केल्यानंतर घरं पाडण्याचे आदेश नेमके कुणी दिले यावरून आता वाद निर्माण होतोय। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी आज पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी कारवाईबाबत निषेध व्यक्त केला। तसंच ही कारवाई सुरू असताना इथले स्थानिक आमदार लोकप्रतिनिधींनी का मध्यस्थी केली नाही असा सवाल नीलम गोरेंनी विचारलाय। तर या रहिवाशांच्या पाठीशी राज्य सरकार उभं असून आधी पुनर्वसन मग अतिक्रमण हटवा अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा आज पीडितांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जर माझ्या नागपुरात अशी घटना घडली असती तर बुलडोजर समोर पडलो असतो असं म्हणत स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांनी चांगलंच सुनावलंय। सरकार आणि महानगरपालिका आणि SRA हे सगळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिकारासाठी काम करतील हे बघणं आमचं काम आहे। लोक सांगत होते पण त्यांचा आवाज तेवढ्या पद्धतीने पोचला नाही। मला एक गोष्ट खटकली, मला राजकारण आणायला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे, परंतु 12 वाजेपर्यंत एवढी कारवाई झाल्यावर पहिल्यांदा फक्त मुक्ता टिळक यांचा बाईट आला। सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 पर्यंत आमचे पुण्यामधले सगळे बाकीचे आमचे सहकारी आमदार, नगरसेवक
यांनी कुणीच काही का बोलू नये, हा शांतताच बरीच बोलणारी आहे असं मला वाटतं की लोकांचा आक्रोश एवढा चालू असताना अशी पद्धतीने कारवाई होते. आणि मला असं वाटतं की याच्याचमुळे मग प्रशासनाचं सुद्धा चुकीच्या गोष्टींच्या बाजूनी मनोबल वाढतं, हा त्याच्यातला भाग मला वाटतोय. आणि म्हणून मी असं म्हणेन की कोण पाठीमागे आहे याच्यापेक्षा पुढचं यांचं पुनर्वसन कसं चांगलं होईल आणि त्यातून कसा चांगला मार्ग निघेल पुणे शहराच्या दृष्टीने, यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. ट्विटरनं काल भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला. देशभरातून त्यावर टीका झाल्यानंतर ट्विटरनं अखेर माफी मागून तो नकाशा मागे घेतला खरा, मात्र आता या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांचा यात समावेश आहे. ट्विटरच्या या खोडसाळपणाची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा मागच्या वर्षी ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट केला होता. त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्विटर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरील नवीन नियमानंतर ट्विटर आणि केंद्र सरकार आमने सामने आले. देशातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या अकाउंटवरचा ब्ल्यू टिक काढून टाकणं, नव्या नियमांची अंमलबजावणी न करणं, अकाउंट ॲक्सेस बंद करणं अशा ट्विटरच्या करामती सध्या सुरू होत्या. त्यात आता खोडसाळपणानंतर ट्विटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब मैं ट्विटर चला रहा था तो मेरी जानकारी में आया, एक लिंक खोल करके जब मैंने देखा तो विश्व के नक्शे पर भारत का नक्शा उसमें बना हुआ था, जिसमें से जम्मू कश्मीर और लद्दाख को उन्होंने भारत से अलग दिखाया गया है. ये जानबूझ करके ट्विटर के द्वारा देश विरोधी गतिविधि की गई है. तो इंडिया हेड अमृता त्रिपाठी और मनीष माहेश्वरी जो इसके एमडी हैं, भारत के जो एमडी हैं, उनके खिलाफ और ट्विटर के खिलाफ मुकदमा दर्ज कराया गया है. जल्द से जल्द उनकी गिरफ्तारी हो, ऐसी अपनी मांग है. विदर्भात जागतिक दर्जाचं पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. त्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयानं हे निर्देश दिले. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. यात सार्वजनिक गणेश मूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेश मूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र गणेश मूर्तिकार आणि मंडळांनी यंदा गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधनं नकोत अशी भूमिका घेतल्यानं राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्याच्या गृह मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. मात्र मार्गदर्शक सूचना जाहीर होताच मुंबईतल्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण पूर्ण करून तसंच आरोग्य सुरक्षा कवच उभारून आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकतो असं गणेश गल्ली आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख म्हणाले. आपल्यासोबत मुंबईतले प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचे सचिव आहेत, गणेश गल्लीचे सचिव आहेत स्वप्नील परब. गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? गृह विभागाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या आत्ताच आमच्या हाती आलेल्या आहेत आणि त्यावर खरं तर अधिकृतरित्या ज्या बोलण्यासाठी नुकतीच एक अर्जंट मीटिंग आम्ही कॉल केलेली आहे संध्याकाळी. परंतु एक गणेश भक्त आणि उत्सव मंडळाचा सचिव म्हणून जर सांगायचं झालं तर अतिशय या ज्या सूचना दिलेल्या त्या जाचक आहेत आणि कोणताही समन्वय या सूचनामध्ये, या मार्गदर्शक सूचनामध्ये नव्हता. ना समन्वय समितीला गृह विभागाने बोलवलं होतं, ना उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. ह्या सूचना लादलेल्या आहेत, अक्षरशः आहेत त्या, आणि त्या आम्हाला कधीच मान्य नसणार. परंतु आमची जी काही सभा आहे ती सभा झाल्याच्या नंतर यावर अधिकृतरित्या आम्ही बोलूच. पण जाता जाता आम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की या सूचनांबद्दल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा. जर IPL होऊ शकते तर आम्ही गणेशोत्सव मंडळं जवळजवळ 95% आत्तापर्यंतचं लसीकरण आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि गणेशोत्सवाच्या दृष्टिकोनातूनच ही तयारी आम्ही करत आलेलो आहोत. जे काही करायचं आहे ते दरवर्षी, गेल्या वर्षीचा जो काही उत्सव झालेला होता, निर्बंधामध्ये
राज्यामध्ये झालेला होता, तर त्याच्यामध्ये काही सूचना, काही जे काही मार्गदर्शन मिळायचं होतं त्याची कुणगाट बांधूनच आम्ही यावर्षी आमच्या काही सूचना असतील, विनंती असतील त्या सरकार दरबारी मांडणार होतो. पण अचानकरित्या आलेला हा जो काय निर्णय आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात खूपच संताप आणि नाराजी व्यक्त झालेली आहे. नाराजी व्यक्त आपण बघतो की मुंबईतले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाराजी व्यक्त करतात. या ज्या काही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत त्याचा फेरविचार राज्य सरकारने करावा, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपल्यासोबत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत सुधीर साळवी. सुधीरजी, काय सांगाल ह्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता नुकतीच ही मार्गदर्शक तत्त्व आमच्या हाती आली परिपत्रकाच्या माध्यमातून, आणि मागील वर्षीची जी मार्गदर्शक तत्त्व आहेत, पण मागील वर्षी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या उत्सव मंडळांची बैठक देखील बोलवली होती, सर्वांना विश्वासात घेतलं होतं, आणि त्यानंतर मग ती मार्गदर्शक तत्त्व आली होती. अचानकपणे मार्गदर्शक तत्त्व जी आता जाहीर झालेली आहेत परिपत्रक, ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची थट्टा आहे या गणेशोत्सवाची, आणि अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्त्व जारी करू नयेत आणि हे पत्र तातडीने मागे घ्यायला पाहिजे अशी आमची भावना आहे, तीव्र भावना आहे. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करताय? नक्कीच या संदर्भामध्ये मंडळांच्या माध्यमातून, गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेऊ. यावर्षी देखील कोविडचं संकट आहे, तर त्याचा कसा मुकाबला करणार आणि गणेशोत्सव मंडळ नेमकी काय तयारी करून आहे जेणेकरून आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा उत्सव एक सुरक्षित कसा साजरा करता येईल? जगभरात, त्याचप्रमाणे हिंदुस्थानात, महाराष्ट्रात, प्रामुख्याने मुंबईत आलेले जे संकट आहे त्याच्यावरती गणेशोत्सवाच्या संवेदना देखील आहेत. मागील वर्षी देखील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी संवेदना जपून या उत्सवाच्या बाबतीमध्ये कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील संपूर्णपणे मदत केलेली आहे. त्या पद्धतीने आता देखील गणेशोत्सव मंडळं पूर्णपणे संवेदनाक्षम आहेत, आणि त्या पद्धतीचा निर्णय होईल. शासनाकडून देखील अनेक गोष्टीमध्ये, म्हणजे एका वर्षानंतर कोरोनाच्या बाबतीमध्ये खूपशा सुधारणा झालेल्या आहेत. वॅक्सिनेशन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि खूप प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. त्या धर्तीवरती गणेशोत्सव पार पाडायला पाहिजे अशी आमची भावना. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतल्या मंडळांची काय भावना आहे आपण ऐकली. आता पुण्यात जाऊयात. पुण्यातल्या गणेश मंडळांना नेमकं काय वाटतंय? नियमावली संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी गणेश मंडळांशी संवाद साधला. ऐकूया त्यांचं म्हणणं काय. आपल्यासोबत सगळ्या मंडळाचे अध्यक्ष, म्हणजे पाच जे पुण्यातले मानाचे गणपती आहेत त्या सगळ्या मंडळांचे अध्यक्ष आहेत. ह्या सगळ्यांचं नेमकं या नवीन नियमावलीवर धरून नेमकं काय बाजू आहे, काय म्हणणं आहे, आपण त्यांना सुरुवात करूया. ऑब्व्हियसली पहिले कसब्याचे मानाचे पहिल्या गणपतीचे अध्यक्ष शेटे साहेब, मला सांगा पहिली रिॲक्शन. नियमावली जाहीर केली. साधारणपणे हे सगळे नियम जे मागच्या वर्षीचे होते तेच आहे. फक्त याच्यात एकच गोष्ट अशी वाटते की नियमावली ज्यावेळेला ते जाहीर करतात तर त्यावेळेला प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने जर गणेश मंडळांशी चर्चा केली असती तर नियम अतिशय आणखीन चांगल्या पद्धतीने सूक्ष्म लेवलवर आपल्याला करता आले असते. आमचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षी ज्या मांडवांना परवानग्यांसाठी खूप तो त्रास झाला, तो यावर्षी शासनाने जे परवानगी घ्यावी असं दिलेलं त्या स्वागत आहे त्यांचं आम्हाला. आणि जो उत्सव आम्ही मागच्या पद्धतीने जो साजरा केला तसं यावर्षी करायला परवानगी मिळावी ही विनंती. गेल्या वर्षी जो नियम होते तो शासनाचे यंदाच्या वर्षी नियम आहे. फक्त नियम असाच आहे की सत्कार मूर्ती आणि विसर्जन मूर्ती. पुणे शहरामध्ये विसर्जन हे 90% प्रत्येक मंडळाची 1 ते 1.5 फुटीची मूर्ती असते विसर्जनाची. तर ती पूजेची मूर्ती असते, आणि आमची उत्सव मूर्ती 6 फुटी आहे. तर ती उत्सव मूर्ती आम्ही विसर्जन करत नाही. पुणे शहरासाठी हा नियम लागू करू नये असं आमचं गेल्या वर्षी म्हणणं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आम्ही ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस आमची भूमिका मांडली होती. त्यांनाही ती आमची भूमिका त्यावेळेस मान्य झाली की पुणे शहरामध्ये विसर्जन मिरवणूक नसते, आणि म्हणजे विसर्जनाच्या मूर्तीचा प्रश्न. उंचीचा नियम तुम्हाला शिथिल करावा अशी तुमची म्हणणे. सर्वप्रथम आम्ही पुण्याचा किंवा महाराष्ट्राचा गणेशोत्सव साजरा करण्याला शासनाने विविध अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली. याबद्दल शासनाचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि हा उत्सव आपण अत्यंत साधेपणाने आणि समाजभान राखून साजरा करू. जे काही मागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या त्याचे अधिकार जर स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जर दिले शासनाने तर खूप समन्वयातनं अत्यंत चांगला शांततेत गणरायांचा उत्सव होऊ शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट आहे या उत्सवावरती. तेव्हा यातून मार्ग नेमका कसा काढणार हा प्रशासन, गणेश मंडळं आणि भाविक या सगळ्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे.
या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।